आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेसाठी धनुष्यबाण चिन्ह हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात। त्यातच सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय सुप्रीम कोर्टाने थेट जानेवारी 2026 पर्यंत पुढे ढकलल्याने याचा मोठा राजकीय धक्का आता ठाकरे गटाला अगदीच आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बसलाय। आता या चिन्हाबाबत निर्णय न झाल्यामुळे ठाकरे गटाला मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार आहे। कायदेशीर लढाईचं गांभीर्य लक्षात घेता चिन्हाच्या सुरू असलेल्या या खटल्यामध्ये कोर्टात ठाकरेंच्याच शिवसेनेच्या वकिलांची चूक जबाबदार असल्याचा थेट आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। होय, चिन्हाच्या सुरू असलेल्या या खटल्यामध्ये कोर्टात चुकीचे मुद्दे मांडल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। आता त्यांनी वकिलांची कोणती चूक निदर्शनास आणून दिली आहे आणि त्याचा आता काय परिणाम होणार याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने वारंवार केली होती। मात्र न्यायालयाने सुनावणीची तारीख थेट 2026 पर्यंत निश्चित केली आहे। त्यातच मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत। आता निवडणुकीच्या या महत्त्वाच्या टप्प्यात पक्षाचे मूळ धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसणार आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या कायदेशीर बाजूवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना चिन्हाबाबतचा निर्णय लांबणीवर पडणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय। पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या कायदेशीर टीमच्या युक्तिवादातील एक मोठी चूक आता सर्वांच्याच निदर्शनास आणली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी 22 तारखेला म्हणजेच आज माध्यमांशी बोलताना सुप्रीम कोर्टातील सुनावणीचं वर्णन करत म्हटलंय की एका मिनिटात सुरू असलेला खटला संपलाय। ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही। त्यांच्या मते ठाकरे गटाच्या वकिलांनी चुकीचा युक्तिवाद मांडला। दरम्यान कोर्टाने तुमचा युक्तिवाद आम्ही जानेवारीत ऐकू, आता वेळ नाहीये असं स्पष्टपणे सांगितल्यानंतर फक्त एकाच मिनिटात सुनावणी संपली असं चव्हाण यांनी नमूद केलंय। महत्त्वाचं म्हणजे चव्हाण यांनी पुढे असं सांगितलंय की गेली 10 वर्ष स्थानिक निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि हा मुद्दा त्यांनी मांडायला पाहिजे होता। आता पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणतात की भाजपने 73 आणि 74वी घटना दुरुस्ती पूर्णतः मांडून काढली आहे। त्यामुळे लोकांना आपला नगरसेवक, पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार राहिलेला नाहीये। हा वेगळा विषय आहे। त्याकरिता आम्हाला चिन्हाचा निर्णय स्थानिक निवडणुका होण्यापूर्वी द्या अशी बाजू ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडायला हवी होती, मात्र ती मांडली गेली नाही। ती आता मांडली गेली तरी देखील चालेल। 10 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत ही महत्त्वाची बाब त्यांनी कोर्टाला का नाही सांगितली असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला। बरं, प्रकृतीच्या कारणास्तव गेले 3 महिने पृथ्वीराज चव्हाण सार्वजनिक जीवनापासून थोडे दूर होते आणि त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले। दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना पक्षाच्या चिन्हासंदर्भात झालेल्या सुनावणीवर भाष्य केलं आणि ठाकरेंच्या वकिलांची ती मोठी चूक निदर्शनास आणली आहे। त्यामुळे आता पुढे काय होणार हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। दुसरीकडे कोर्टाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला येत्या निवडणुकीत पुन्हा धनुष्यबाण नसतानाही भाजप आणि शिंदे त्याचबरोबर अजित पवार यांच्या महायुतीशी 2 हात करावा लागणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।